खरं सांगतो माय पप्पा हात जोडून माझी एवढी मेहनत कोणीच करत नाही, एवढी मेहनत मी करतो. रातून दिवसा घामानं भिजून असतो. कॅमेऱ्याच्या पाठीमागची गोष्ट मी कधी दाखवून देत नाही. पायी सायकल पडली. बाटली गेली खाली पळत, गेली लांब गेली बाटली. घसरली सायकल. हो इकडं कॅमेरा नाही गेलो तेव्हा सायकल घसरली. भाऊ तुम्हाला जेवढं सोपं वाटतं ना की व्हिडिओ तयार करणं लय सोपं आहे, लय सोपं आहे, लय सोपं आहे. काय अवघड नाही, लय सोपं आहे. एक सीन किती, एक सीन घेण्यासाठी सायकल लावायची जागेला आधी जायचं, कॅमेरा ठेवायचा, सायकलीपाशी माघार जायचं, सायकल घेऊन यायचं, सायकल उभा करायची, चालत कॅमेरापाशी जायचं, कॅमेरा घेऊन परत सायकल पे जायचं. दिवसाला 5 ते 6 वेळेस असं लागतं करायला. किती हेल्पट झालं तुम्ही विचार करा. थोडं सोपं नाही माव, अजिबात सोपं नाही व्हिडिओ बनवणं. लय अवघड आहे. या क्रिएटिव्हिटी आहे माझ्या डोक्यामध्ये, मी ते गोष्ट मान्य करतो. पण खूप थकवान काम आहे, खूप थकवान काम आहे, खूप थकवान काम आहे व्हिडिओ बनवणं. आणि लाईक किती आहेत माहिती आहे का माझ्या व्हिडिओला? लाईक सांग किती आहे त्या? 800, 900, 400, 500. एवढी मेहनत मी करतो ना तेवढी मेहनत कोणीच करणार नाही. एवढी आपदा होते माझी बी घरी आहे बघते व्हिडिओ. लय आपदा होते, मी दाखवून देत नाही. बाकी हसून राहायचं. हो हसून राहायचं, लय लोड घ्यायचं नाही आयुष्यामध्ये. मरून जाऊ द्या. आणि काय माहीत नाही मरण कधी येईल. आता वरनं लाकूड पडून डोक्यामध्ये, मग सांगता येत नाही कधी येईल ते. हीच पडल काय सांगता येत नाही. हो कधी मरेल ते. हसून राहायचं, लय टेन्शन घ्यायचं नाही. काय घेऊन आलो तुम्ही, काय घेऊन जाणार नाही. आपण जगण्याला एक साधन म्हणून करायचं काय ना काहीतरी.